विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगली नगरीमध्ये हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या स्वागतासाठी माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील तसेच माजी नगरसेविका शुभांगीताई साळुंके, रंजना सरगर व आरती सरगर यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होत आहे. तसेच माजी उपमहापौर सन्माननीय कांचनताई कांबळे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद. कलावती जोदरार धावतारं कलांकंकते ज्योतिकामोति पत्रं कलाणीशवादापुरदारकतक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज मन मुकुर सुधारी मरण रघुवीर विमल जसोदायक फलशारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हर कलीस विकार. जय 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 हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति हूँ लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. प्रस्तुत प्रसंगी फक्त बसलेल्या मायबापांना विनंती आहे, प्रथम शांतता बाळगा. आपण कीर्तनात बसलोय याची आपल्याला जाणीवपूर्वक जाणीव असावी. आणि लेकरं लय झाले असले मला देऊन टाका, मी घेऊन जाते आणि काहीतरी चांगलं बनवून आणते, पण असे मोकळे सोडू नका. कीर्तन करायला भार नको, हो की नाही? आपल्यामुळे कीर्तन जर विक्षिप्त होत असेल तर कीर्तन ऐकण्यात तरी काय आनंद. विनंती आहे, बोलू नका. कोण आलं, कुठे बसलं, कोणासोबत आलं, कुठली साडी घालून आलं, कसं कसं आलं, ठुमकत आलं का लचकत आलं, हे याच्यापेक्षा जास्त मोठी प्रश्न आपल्या आयुष्यात आहेत. आपल्याला त्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे की नाही? आपल्याला आपुलियापण करा सोडवणं अशी अवस्था आहे आपली. आपल्याला याच्यातून निघायचं आहे बाहेर या कल्पनेतनं. म्हणून तर जगाच्या मालकाच्या दारामध्ये आपण एवढ्या सामर्थ्याने गोळा झालोय, हो की नाही? आज अष्टसिद्धी मारुतीरायांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या संजयनगर सांगलीमध्ये अगदी सामर्थ्याने सांगली फ्रेंड सर्कल यांच्या सानिध्यामध्ये, यांच्या नियोजनातून आमचे मनोज दादा सरगर यांच्या अधिकाराखाली हे देखणं गोंडस मंदिर बघितलं तरी डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर. मंदिरात आलं की माहेरात आलो की काय इतका आनंद वाटावा एवढं सामर्थ्याच्या मंदिरामध्ये आहे. कारण ही जी म्हण आहे, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. अर्थात इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच क्रायटेरिया ठरवला जातो. मंदिर देखणं असलं की गर्दी वाढते आणि मंदिर देखणं असावं हे तितकं गरजेचं आहे. जसं की जगाच्या मालकाने आपलं अख्खं आयुष्य सुंदर बनवलं आहे, त्या विश्वाच्या मालकामुळे माझ्या आयुष्यामध्ये सामर्थ्यता आहे. तर माझ्या बंगल्यापेक्षा, माझ्या अस्तित्वापेक्षा, माझ्या आखीव रेखीवपणापेक्षा मला जगाच्या मालकाचं मंदिर सुंदर बनवता आलं ही संस्कारांची पावती आहे. अजून काय सुंदर असावं दादा. अगदी मंदिराच्या प्रांगणामध्ये पाऊल टाकलं की असं वाटतं जगाच्या मालकाच्या स्वर्गात आलोय की काय. स्वर्ग असावा तर असा असावा इतकं देखणं सुंदर एवढं हायजीन मंदिर यांनी बांधलंय. अगदीच एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर कसं रिच फील येतो तसा मारुतीरायांना सुद्धा रिच फील आलं असेल. अरे वा, कोणीतरी पारावरनं मला मंदिरात आणलं बाबा, बरं का. कोणीतरी पारापेक्षा मला मंदिरात सामर्थ्याने बसवलं. आणि खरं सांगू का, अहो भगवंताचं नाव घेतल्या तर पिढ्यानं पिढ्या सुदृढ होतात. भगवंताच्या मालकाचं मंदिर बांधल्यानंतर या कलियेला हरवायची ताकद या मारुतीरायांमध्येच आहे. हे जे कलियुग चालू आहे ना, या कलीला हरवायची ताकद फक्त त्या मारुतीरायांमध्ये आहे. शिव अवतार, महारुद्र अवतार असणारे हे
खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या मंदिरात आहे, मनुष्य तर आहेतच, त्यांचा फार मोठा वाटा आहे.